तरुण मुलं, आपला मराठी तरुण, आपले मराठी भाषिक लोक व्यवसायामध्ये उतरायला तयार नाहीयेत. सर्वात पहिले त्यांच्यापुढं एक प्रश्न तयार होतो की व्यवसायामध्ये मला उतरायचे, पण व्यवसाय करू कोणता. इथून त्यांची सुरुवात असते. मला रोजचे कमीत कमी 1000 मेसेज येतात रोजचे इंस्टाग्रामला, मेसेज रिक्वेस्ट मध्ये. सर व्यवसायात उतरायचे, व्यवसाय कोणता करू. आता हे पण जर मी सांगायचं तुम्हाला की व्यवसाय कोणता करू, मग आता व्यवसायामध्ये उतरल्यानंतर मग आता मी पुढे काय करू. म्हणजे हे काय झालं की तुम्हाला कोणीतरी सपोर्ट सिस्टीम तुम्हाला लागते मागून की मला सपोर्ट करा, मला तुमच्या सपोर्ट शिवाय मला काही होणार नाही. किती दिवस आपल्याला लोक सपोर्ट करणार आहेत, किती दिवस लोक तुमच्यासाठी उभं राहणार आहेत. तुमच्या आयुष्याचा गाडात हात तुम्हाला स्वतःला ओढायचा आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव माणूस, क्रिकेटचा देव म्हणतात सचिन तेंडुलकरला. सचिन तेंडुलकरचे जे कोच होते, त्यांचे जे शिक्षक होते, त्या शिक्षकांनी सचिनला कसं खेळायचं, कशी बॅट पकडायची, कसा बॉल पकडायचा, कसा प्लेड करायचा हे शिकवलं. पण शेवटी सचिनला स्वतःच कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मैदानामध्ये उतरून त्या बॉलवरती सिक्सर मारूनच त्या स्वतःला सचिनला सिद्ध करावं लागलं. मैदानामध्ये सिक्सर कसा मारायचा हे शिकवायला सचिनचे कोच आले नाही. त्यामुळं तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला अगोदर रणांगणामध्ये तुम्हाला उतरावं लागणार आहे. जोपर्यंत तुमचा गाडा तुमचा रणभूमीमध्ये तुमचा उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला महाभारत कळत नाही. आणि इथं आज पोरांनो, मागून जर तुम्हाला जर सगळ्या काही गोष्टी जर मिळाल्या असत्या, आपल्याला मागून जर सगळ्या काही गोष्टी मिळाल्या असत्या तर श्रीकृष्णांनी सुद्धा महाभारत होऊ दिलं नसतं. त्यामुळे तुम्हाला मागून काहीच मिळणार नाहीये, तुम्हाला ते मिळवावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला झटावं लागणार आहे. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस तुम्हाला करावं लागणार आहे. स्वतःला वेळ द्यावा लागणार आहे. 12 तासांची झोप नाही, आपल्याला 6 तासांची झोप त्यासाठी महत्वाची आहे. आणि 14-15 तास आपल्याला काम करावं लागणार आहे. नोकरदाराची नोकरी असते 8 तास, 12 तास, 10 तास. एका उद्योजकाची नोकरी ही 15 तास, 18 तास, 20-20 तास त्याला काम करावं लागतं. जर हा हेतू ठेवून जर आपण व्यवसायामध्ये जर उतरणार असाल की मी उद्योजक झाल्यानंतर माझ्या मनाप्रमाणे मी आयुष्य जगन, तर पोरांनो उद्योगात व्यवसायात पडू नका. व्यवसायामध्ये पडल्यानंतर स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य आपल्याला जगता येत नाही. आपल्याला 100 स्वभावाच्या 100 लोकांना तोंड द्यावं लागतं, लोकांच्या शिव्या खावा लागतात, तोंडात साखर डोक्यावरती बर्फ ठेवून त्यांच्याशी बोलावं लागतं, वागावं लागतं, भेटावं लागतं. नोकरदाराची नोकरी 15-15, 18-18 तासांची असते. या 3 वर्ष ह्या गोष्टी त्याला सातत्य ठेवून, जीवाची पराकाष्ठा लावून, वेळ देऊन, सगळ्या गोष्टी करून जेव्हा तो 3 वर्ष म्हणजे 1000 दिवस जेव्हा तो आपल्या व्यवसायामध्ये देईल, तेव्हा तो होत असतो स्वतःच्या मनाचा मालक. तेव्हा तो म्हणू शकतो की मी माझ्या साम्राज्याचा मी स्वतः मालक आहे. त्यामुळे हे साम्राज्य आपल्याला तयार करायचंय, आपल्याला उभं करायचंय. आज भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये जर रोजचे जर 1000 स्टार्टअप जर उभे राहत आहे, रोजचे 1000 व्यवसाय जर उभे राहत आहे, तर त्यातले 700 व्यवसाय बंद पडताय. याचं कारण कधी तुम्ही शोधलं का? तुम्ही शोधा. सगळं आपल्या हातामध्ये गुगल आहे, इंस्टाग्राम आहे, सोशल मीडिया, युट्यूब वरती जा. काय गोष्टी, काय व्यवसायासाठी आपल्याला काय गोष्टी इम्प्लिमेंट आपल्याला करावं लागतील. ते स्टार्टअप, ते व्यवसाय का फेल होत आहे, त्यांना व्यवसाय टाकायचा का बरं आहे की कोणीतरी टाकला म्हणून, लग्न जमाना म्हणून, कोणाला तरी दाखवण्यासाठी व्यवसायात पडू नका. स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी पडा, स्वतःच्या पिढीला घडवण्यासाठी पडा, स्वतःच्या परिवाराच्या सुख शांतीसाठी, स्वतःच्या परिवाराच्या समाधानासाठी, स्वतःच्या परिवाराची गरिबी हटवण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीला सेफ झोन मध्ये टाकण्यासाठी व्यवसायामध्ये पडा. पण त्यासाठी पुढची पिढी कधी सेफ झोन मध्ये जाईल जेव्हा आपण डेंजर झोन मध्ये राहून आपण व्यवसाय करणार आहे. व्यवसायामध्ये रिस्क आहे, ती रिस्क आपल्याला घ्यावी लागणार आहे. रिस्क सगळीकडे. चालता चालता आपण गाडीवरती बसलो, गाडी घेऊन आपण पुढे निघालो, रिस्क आहे. काय होतंय?
तुम्ही नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, लोकांचे टोमणे तुम्हाला येणार आहेत, तुम्हाला लोक बदनाम करणार आहेत, पाहुणे रावळे शिवाय देणार आहेत, आत्या मामा मावशी काका तुम्हाला सांगणार आहे हे पोराने काय केलंय नवीन, हेही होणार आहे. त्या गोष्टीची तुम्ही तयारी ठेवा. एक गाव होतं, त्या गावामध्ये एक टेकडी होती. त्या गावाची अशी मान्यता होती की त्या टेकडीवरती कोणी चढू शकत नाही, त्या टेकडीवरती चढण्याचा धाडस कोणी करू शकत नाही, भूताप्रेताचा त्या टेकडीवरती काहीतरी आहे. मागच्या 100 वर्षांपासून त्या गावामध्ये ती प्रथा होती का त्या टेकडीवरती कोणी जायचं नाही, त्या टेकडीवरती कोणी चढायचं नाही. शेवटी गावातल्या आपल्यासारख्या तरुण पोरांनी 4-5 जणांनी एकत्र येऊन ते एक ठाण मांडला की आपल्याला त्या टेकडीवरती चढायचं, एक आपण एक स्पर्धा ठेवूया. गावामध्ये एक स्पर्धा ठेवण्यात आली, नियम ठरला, दिवस ठरला, वेळ ठरली, आयोजक ठरले, संयोजक ठरले, त्याचं पारितोषिकही ठरलं की जो व्यक्ती त्या टेकडीवरती चढेल त्या व्यक्तीला एवढं पारितोषिक देण्यात येईल. गावातले ज्येष्ठ मंडळी एकत्र आले, अरे पागल, अरे काय करताय तुम्ही, हे सोपं नाहीये, त्या टेकडीवरती आतापर्यंत कुणी गेलेलं नाहीये, तुम्ही थांबवा, तुमचा कार्यक्रम तुम्ही थांबवा, ती टेकडी फार भयानक आहे, ती टेकडी फार खतरनाक आहे. पण पोरं काय ऐकेना. शेवटी तयार झाले 8 लोक, 8 तरुणांनी त्या टेकडीवरती जाण्याचा निर्णय घेतला, त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ती स्पर्धा चालू झाली, त्यातले 8 मुलं उभे राहिले, 8 मुलं उभे राहिले, सगळं गाव जमा झालं, गावकरी, स्त्रिया, सगळे लहान मुलं वगैरे. त्यातले गावकरी बोलायला लागले की पोरांनो, अजूनही विचार करा, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, जाऊ नका, थांबून घ्या, त्या टेकडीवरती अजून कोणी गेलेलं नाहीये. त्यातले 2 लोक लटकले. ते म्हटले कुठं बाबा, आता काय करे, गेलो आता कुठं, भूताच्या तिकडे नादी लागलो, काय कुठं चापट्यात सापडलो, चव्हाट्यात भूताच्या, आता काय करणार आहे, शेवटी घरदार आपल्यालाही बघावं लागणार आहे. उरले 6 जण. 6 जण चालू झाले टेकडीवरती चढायला. 1 2 3 4 5 10 पावलं, 20 पावलं, 50 पावलं. त्यातला एका जणानं मागं बघितलं, शाळेला आपण तर आत्ताशी एवढं चालूय, पुढं काय होतंय सांगता येत नाही. उतरला तो पण खाली. उरले 5 जण. त्या 5 जणातल्या एका जणाचा पाय अडखळला. त्याला वाटलं मला भूतानं काहीतरी ओढलं. तो पण सांगायला लागला मला काहीतरी झालंय, मला कुणीतरी ओढलं, मला कुणीतरी पुढून लोटलं, मी काय जाणार नाही बाबा. उरले 3 जण. 3 जण पुढे जात गेले, जात गेले, जात गेले, वरती चढत गेले. त्यातला 1 जण, त्या 3 जणांमधला 1 जण पुढे निघून गेला. 2 जण मागे राहिले. 2 जणांनी मागे बघितलं, अरे हा तर फार पुढे निघून गेलाय, आपलं काय खरं नाही, आपल्याला मध्ये कोणी जर धरलं तर काही सांगता येत नाही. आणि खालून लोक आरडत होते, पोरांनो थांबून घ्या, थांबून घ्या, येडेपणा करू नका, त्या टेकडीवरती आजपर्यंत कुणी गेलेलं नाहीये, तुम्ही तिकडे जाण्याचं धाडस करू नका, येडेपणा करू नका. पब्लिक आरडत होती. आणि तो त्यातला 1 पोरग ते वरती जात होतं. बाकीच्या 2 जणांनी ते अंतर बघितलं, हे अंतर जरा जास्तच आहे, त्यांनी खाली उतरून घेतलं. शेवटी ते पोरग टेकडीवरती चढलं आणि खालून जय जयकार चालू झाला सगळ्यांचा. जे लोक बोलत होते तू जाऊ नको, होणार नाही, तू ज्याच्याने होणार नाही, तू करू शकत नाही, हे कुणीच केलेलं नाहीये, ते लोक बोलायला लागले, मित्रा तू करून दाखवलंस, खाली ये. बुके गोळा झाले, हार गोळा झाले. त्यातला 1 गृहस्थ आला. तो म्हणे, अरे तू हे केलं कसं काय, तू चढला कसं काय, तिथपर्यंत तू पोहोचलास कसं काय. ते पोरग काहीच बोलाना, ते फक्त बघायचं. लोकांना वाटलं हा येडा झाला, टेकडीवरती चढून हा येडा झाला. मग 1 गृहस्थ आला आणि त्या गृहस्थांनी सांगितलं त्याला ऐकू येत नाही, तो बाहेर आहे. मोरल ऑफ द स्टोरी, तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला बहिरं व्हावं लागणार आहे. लोकांचे येणारे टोमणे, तुम्हाला होणारा विरोध, नातेवाईकांमधून, दुनियादारीमधून, लोकांमधून, मित्रांमधून, ह्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमच्या कानामध्ये कापूस टाकून घ्यावा लागणार आहे. जर हा कापूस जर तुम्ही तुमच्या कानामध्ये टाकून घेतला तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल आणि तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल. जाता जाता एवढं सांगत शेवट, मित्रांनो, तुम्हा सर्वांना गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन, रामाची मर्यादा, हनुमंताची ताकद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणतेपण आणि जगत जेतेपण तुम्हाला सुखी आणि समृद्ध आयुष्य जगण्यासाठी उपयोगी पडो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. एवढे बोलून माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.